लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे धर्ममंडळामध्ये आपलं या दिंडीचं वास्तव्य 14 वर्षाच्या याच्या पदार्पण आपलं झालेलं आहे. 14 वर्षापूर्वी आपली दिंडी या पैठणच्या शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या या मार्गाने आपण वाटचाल करीत आहोत आणि त्या वाटचालीचं हे जे आपलं तप आहे, जी आचारसंहिता आहे आणि जे आपण केले जे अनुष्ठान आहे, त्या 14 वर्ष पूर्ण होऊन आज हा आपला सप्तमीचा दिवशी आपले कार्यक्रम बाकीचे वेळेमध्ये आहेत. मात्र आज हा अनुपस्थित असा योग आपण जुळून आणलेला आहे. आजची सेवा जी आहे ती सहज आपल्याला वेळ होता आणि संघाची कल्पना झाली की गिना बाबा आणि माझी यांनी थोडा चिंतन एक प्रवचन म्हणून सांगायचंय. म्हणून सेवके करावे सांगितले काम, तेथे मी तुफान कामाने या न्यायाप्रमाणे. आणि सहज असा योग आला आणि त्या योगामध्ये महायोग असा आला ते आपले गुरुबंधू श्री हरिभक्तपणा हल्दी महाराज हे सुद्धा आपल्याला सहज त्यांचा लाभ झाला. हे खरं आहे, पण महाराजांच्या समोर माझ्यासारख्या एखाद्या अडाणी माणसानं काय बोलाव, हा महाराज दिसल्याबरोबर मला प्रश्न निर्माण झाला. पण ते तसं नसतं. मागे पुढा उभा राही सांभाळी आलिया आघात निवाराया योग प्रेम त्यांचा गाणे जड भारी. काय असतं, आपण ज्या वेळेस कोणतंही कार्य करत असताना जोपर्यंत आपला कुठेतरी विश्वास नाही, कोणत्या तरी कार्यावर आपला विश्वास बसत नाही, तोपर्यंत आपल्याला भीती निर्माण होत असते. आणि खरं ज्या अर्थी ज्या वेळेस आपल्या दैवतावर, आपल्या गुरुवर आणि आपल्या जे मुख्य अधिष्ठान असेल त्याच्यात पूर्ण आपला विश्वास बसतो, त्यावेळेस मात्र आपली भीती नाहीशी होत असते. खरा तो धन्य काळ असतो. खरे धन्य आहे की आपल्या या सेवेवर महाराजची उपस्थिती सहज काय ते सापडविले वाटे जाताना मस्तकी तो जाण त्याचा योग आला. महादेव महाराज फोन नाही केला, त्यांनी मला फोन केला होता
पण मी कॉल बघितलाही सुद्धा नाही. पण आता ते म्हणले तुम्हाला मी कॉल केला होता, मी नंतर पाहिला कॉल होता. असा सहज योग जुळून आलेला आहे. आणि या जुळून आलेल्या वेगात आपली जी सेवा आपण अथक असे परिश्रम करून या 14 वर्षाच्या प्रवासात आपण जो आलो. आता हेतुनामा काय आहे, काय हेतुनामा असेल? आपण आपले कामं सोडतो, सर्व धंदा सोडतो आणि आपल्याला काही समजत नाही, काही समजत नाही. आपण जे ऐकतो, दररोज आपण कार्य करतो, भजन ऐकतो, आपल्या भजन ध्यानात राहत नाही. पण अंतःकरणाला तळमळ आहे प्रत्येकाच्या. किती नास्तिक जर माणूस मनुष्य असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते की आपण या सत्संगामध्ये जाव आणि काही कराव. काही त्याच्यात होईल न होईल हा त्याच्या प्रारब्धाचा भाग. पण प्रयत्न असे असतात. कशा करता असतात? कारण की या आपल्या अंतःकरणामध्ये या मनुष्य देहाच्या या जन्माला आल्यानंतर अनंत जन्माचा असं सुकृत आपल्या पदरी असतं. आणि अनंत जन्माचे असे दोष असताना तर अनादी कालाचे जे कर्म या देहावर बांधलेले आहेत आणि त्या देहाचं बंध सुटण्याकरता खरा म्हणजे हा आपला 14 वर्षाचा प्रवास. याच्यातून आपली कशी सुटका होईल ही प्रत्येकाला असे आहे. तुम्ही म्हणा भजन म्हणणारेच किंवा एखादे वाजवणारेच का कीर्तन करणारे का स्वयंपाक करणारे, याच्यात काही फरक नाही. तुम्ही आज समजू नका की आपलं काही खरं नाही, यायला काही ज्ञान आहे, यायला भजनं म्हणता येते, पण काही नाही. सगळ्याला फळ मात्र सारखंच. म्हणून ही अनादी कालापासून ही जी जन्म मरणाची ही धार आहे आणि या जन्म मरणाचे दुःख आहे हे फेडण्याकरता आपण या जन्मामध्ये आलो आहे. कारण की आनंदाचे बरेचसे जन्म 84 लक्ष योनी फेडून आपण या जन्मामध्ये कशा करता आलो आहे, या संसार बंधन तोडण्याकरता. आणि या संसार बंधन तोडण्याकरता आल्यानंतर इथे अज्ञानाचा त्या ब्रह्मस्वरूपाची ओळख, यासाठी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोणते. कारण की दुसऱ्या कोणत्याही जर देहात गेलं तर या भगवंत या परमात्म्याचं ज्ञान आणि या आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे ते मात्र कुठे साधत नाही. म्हणून आपल्या याच्यातून सुटका कशी व्हावी आणि याचं काय कारण आहे या संदर्भात माऊली ज्ञानोबरायांना इथे 18व्या अध्यायाची होईल. 18व्या अध्यायाचे समाधान थोडं सांगेल. 18व्या अध्यायामध्ये 400 क्रमांकाची ओवी आहे. आणि या आपल्या संसार बंधनातून आपल्याला कसं पार पडायचंय आणि याचा मार्ग कोणता आहे. समाधान विचारलं माऊलीला. माऊली तुम्ही सांगता की यारे यारे धरू हरिनाम चारू भवाचा सागरू भयना. हे काय तुम्ही सांगताय खरंय, पण काय पर्याय याचा? तर माऊलीनं गोड या ओळीमध्ये सांगितलंय, तैसे हरपले आपण पे पावे, पाहता संता ते घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. कारण कसं आहे, आपल्या व्यवहारात काही जर अडचणी आल्या, हो काही अडचणी आल्या, आपल्या एखादा शेतीचा एखादा नंबर आहे, तिथं काहीतरी पूर्वी कोणाचं तरी इतर अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि त्या माणसांचा दावा टाकला आणि ते दावा टाकल्यानंतर मग ते मला हैराण झाला. हैराण झाल्यानंतर मग एका सज्जनाला विचारलं, त्यानं ज्याला अनुभव होता, त्यांना बरेचसे त्याची जे लकांड होते वावरायचे ते सर्व जमीन जिंकून त्याने जमीन जिंकली होती. असा एक साधक त्या माणसाला भेटला आणि त्याला विचारलं, काय करा नाही, त्याला काय करावं? तर त्यानं सांगितलं, तुम्ही काही करू नका,
तुम्ही ही केस कोर्टात टाका. आणि कोर्टात काय म्हणलं ते कोर्टात कोण न्याय देईल ते म्हणते कोण आहे जेज आहे जेज. आता याला माहित जेज आहे पण ते जेज आणि हा साधक याचा काही संबंध नाही. त्यांना सांगा तुम्ही एक वकील पहा आणि वकील लावा आणि वकील आहे तुमची ही सर्व ही घटाडोप आहे. हा मात्र वकील हा तुमचा आहे नाही थोडं. म्हणून या जन्ममरणाच्या संसारात अनाथी अनाथ अनंत जन्माच्या या जन्मकुंडकी संसारातून आपण दुःख भोगत इथपर्यंत आलो आहे आणि याच्यातून छोट्याचा मार्ग आहे. तर माऊली काय म्हणतात तैसे हरपले आपण पे पावे पाहता संताची उसावे म्हणून वानावे ऐकावे ते सदा. आपली जी वस्तू आहे जी आपल्या जवळ वस्तू आहे आपण ज्या देहाला जे देह समजतो की देह मी नाही. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तुझी संन्यासी जाण निरंतर. कारण की कसं आहे आपल्या जवळ मी आहे हा हरपला आहे आणि आपण कशाला मी म्हणायला लागलो आपण देहाला मी म्हणायला. खरं म्हणजे देह मी नाही. मी आणि हा देह हा वेगळा आहे. मी जो आहे म्हणून ते एकुवी परितयापाशी पांडवा मी हरिपीला घेतला. मी म्हणजे कोण कोण म्हणतं हे श्री भगवान म्हणतात कृष्ण परमात्मा म्हणतात ज्याच्या ठिकाणी मी हरवलेला आहे जयाच्या परिजयापाशी पांडवा मी हरपीला घेसावा. त्याचा उपाय सांगतात जे ते नामघोष करवा करते माझा. जर कधी मला गवसायला असेल तर तुम्हाला काय आहे एक या साधनाचे आपण जे 14 वर्षे करत आलो आणि करत राहणार याला फक्त हाच पर्याय आहे. त्याचे हरपले आपण पे पावे. आपल्याजवळ जी हरपलेली वस्तू आहे ही जर कधी व्यवसायाची असेल तर याचा मार्ग काय आहे तुम्ही संताला शरण जा आणि संताला विचारा. मग संतांनी काय सांगितलं याचा मार्ग भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. याचा थोडा कोण आहे तर भीमातिरी पंढरपूरवासी भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी 4 भुजाती असे. बाईला सोठ्याची इंद्यानी सांगितली नाव सांगितलं नाही फक्त इंद्यानी सांगितली. बाईला म्हणजे आपण त्या लक्षात नाही ओळखून घ्यायचं. बाईला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुखदय विले विसावा रे. या सुखाचं सुटायचं असेल तर काय या एक परमात्म्याला शरण जा. पण काय होतं या शरण जायच्या अगोदर आपण या संतांच्या एकटे मेळ्यात येत नाही आणि मेळ्यात आलो तरी आपण त्या समरच होत नाही. आपण जे शास्त्र सांगल ते करत नाही. आपण करतो करत नाही असं नाही. आपण आज 14 वर्षापासून वारी करतो. वारी करून उपयोग नाही पण काय करायचं सांगितलं ते करत नाही आणि जे करायचं सांगितलं नाही ते करतो. काय होतं जरी संगत असली तरी पण पंगत पाहिजे. संगती पंगती देवा सवे घोडे नित्य नित्य जोडे त्याचे साथ. संगत पाहिजे. पाये पा पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदराड परिते अवेरणी गोचिड अशुद्धीची कारण शिवती. गाईच्या सोबत गोचिड असतो. गोचिड आणि दुधाचं किती अंतर असतं माहिती तुम्हाला. गाय माहिती ना गायला मंडळी हा गायच्या कासाला गोचिड असतं नाही आणि आतमध्ये दूध किती अंतर असतं त्याच्यात किती अंतर आहे. अवनीचा एक चमडा झाड आहे एक चमडा पण ते दुधाच्या संगतीतले गोचिड काय करते रक्त पितात आणि दूध मात्र द्यायचं संगतीला लागत. तसे आपण 14 वर्षे वाऱ्या केल्या तरी आपल्या चित्ताचा संसार असेल तर आपण त्या दुधाच्या गोचिडासारखी जवळ आहे पण दुधाच्या आपल्याला संगत नाही. याचा पर्याय नाही माऊली सांगितलं. पाये पा पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पत्राड परिचय अवेरी गोचिड अशुद्ध ठिकाणी समिती. किती अशा आपण वाऱ्या केल्या तरी संगत झाली पण पंगत. मग तुम्ही म्हणता काय करायला पाहिजे आम्ही. तुम्ही चांगली सेवा करता मान्य आहे. तुमची काही वाया जाणार नाही. तुम्ही आले यात निरर्थक नाही पण ही सेवा तर तुमच्या पदार्थ तुम्ही म्हणतात आम्ही साहेबा करू राहिलो आम्ही भजन म्हणतो सगळ्यांना नीट बरोबर आहे. पण संतांना आपली जी दिंडी आहे खरं म्हणजे हे सांगणं आपल्या दिंडीतलं चाललं नाही.
आवंतर इंडियाला सांगत आहे. म्हणजे जे काही करत नाही, जे संतांना सांगितलं ते करायचं, आपल्या मनाला करायचं नाही. कारण काय होतं, आपल्या मनानं करून काही उपयोग होत नाही त्याचा. पाय पा पवित्रांनी गोट पाचशे ते पत्राडे कधी हवेरी गोष्ट असुद्धाची काय नाही होते देवीची. म्हणजे काय होतं, आता बरेचशा प्रकारे पहा, ते भुंगे असते, भुंगे माहिती तुम्हाला. तर ते एक भुंगा असतो, एक फुलावरला भुंगा असतो, आणि एक भुंगा त्याचा असतो त्या गोळे करायचा भुंगा असतो. गोळे कशा करतो तुझं शेणाची म्हणून बाकीच्या मला माहिती आहे. ते गोळे करा दोन्ही भुंगेचे, ते शेणावरचे भुंगेचे आणि मकरंद सेवन करणारे भुंगेचे. पण त्या भुंग्यामध्ये काय फरक आहे, त्या भुंग्यानं काय केलं, या मकरंदाचे भुंगे आता आपली दिंडीतले माणसं आहेत ना, तर ते आपलं गेलं की अहो चाला तुम्ही पुढं, अहो तुम्ही चाला एकदा हे चला. म्हणजे आपण त्या मकरांना भुंगे, आपण त्या गोळ्याच्या भुंग्याला बोल, तुम्ही चालायचं दिंडी, तुम्ही चाला तर खरी. मग त्या भुंग्याने काय केलं, आता त्याला इच्छा आणि त्याने मिटिंग भरवली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, ते जे भुंगे तुम्ही आमच्याकडे चाला, म्हणजे आमच्या पंक्तीला तुम्ही आमचं घेऊन तपा. कसा फुलाचा वास येतो, कसा मकरंद आहे, कसा चौकडा वास सुटतो, त्यावेळेस चला तरी आपण. मग काय आले ती दिंडी आणि या दिंडी सामील झाली. आमच्याकडे काय आता परत फुलाचा बगीचा, आधी भुंगे म्हणजे फुलाच्या बगीचा राहते. आता एक जर गेलो आपण या बागेत तर पूर्ण फुलं आहे, म्हणजे पूर्ण फुलाच्या बगीच्यात मस्त दिंडी. आणि मग हे आता आपण काय, आपण पहिले येला असल्यामुळं आपण त्याच्यावर पुढ्या मारतो, इथं त्या भुंग्या आपण उड्या मारतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावर काही फरक पडायचं नाही यायला. पुढे तुम्ही इतकं फुलात आले, इथं तितकं मकरांचं जेवण करू आलं मी, आणि काय आनंद आहे. आणि तुम्ही काही चेहरे पडेल तुमचे, तुम्हाला वास येत नाही का? ते म्हणजे आम्हाला नाही वास, आम्हाला काहीच वास नाही. आणि इतक्या त्या घमाट वास चालला पाहिजे त्या मकरांचा सगळ्या फुलायचा, आणि इतकं करून तुम्हाला वास येत नाही, कसा वास येत नाही म्हणले. मग त्याने काय केलं, त्या खायला तपासल्या, त्याने ते घरून आहे ना, घरून त्याचे गोळे सोबत आणले होते. तिचे गोळे होते ते त्याच्या गोळ्या करून घेतले ना शेणाच्या म्हणून. तर त्या सोबत त्याने गोळ्या आणल्या होत्या, आणि त्या गोळ्या सोबत असल्यामुळे त्याचा वास, त्या मकरांचा वास त्याला होते ना. काय होतं, म्हणजे संगत जरी संतांची झाली, देवाची संगत झाली, तरी प्रश्न असा होता, आपण आपल्या गोळ्या सोडत नाही. काय ते पवित्र आणि घोर पाचीचे पत्राड परी अवेरिंगा तुझी वशिला काम मकरण. काय ते कमलकंद आणि दुर्धुरी नानुकेची घरी परी परागू सेवेचे भ्रमरी एराचे फुल चिवरे पुन्हा माऊली दिले. म्हणजे काय, कमलकंद आणि दुर्धुरी. आता ते कमळ असतं, कमळ कुठं असतं ते पाण्यात असतं ते कमळ, आणि भुंगा त्या कमळाच्या फुलावर असतो, आणि झाड एकच पण खाली बेंडू तो कार्यात असतो. त्याला ते मकरांचा कधी श्वास मिळत नाही. म्हणून या न्यायाप्रमाणे जे की आपली हरवलेली वस्तू आहे ती जर पाहायची असेल तर मात्र संतांच्या मेळ्यात आपल्याला द्यावं लागेल. आणि संतांच्या मेळ्यात आल्यानंतर नुसतं संतांच्या मेळ्यात येऊन चालणार नाही, पण आपला विश्वास लागतो. खरा म्हणजे विश्वास म्हणजे पाहिजे, शास्त्रावर विश्वास पाहिजे. शास्त्र म्हणाले ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, ते घेववे न घेववे, विरुद्ध विषयी विरुद्ध. शास्त्रानं जर कधी सांगितलं आणि शास्त्रानं कधी म्हणलं हे पूर्ण राज्य आहे, हे नरकाप्रमाणे आहे, तर सोडून द्यायला पाहिजे. शास्त्र म्हणेल ते, शास्त्रानं म्हणजे विष हे तुम्ही प्या, तर प्यायला पाहिजे. मग काय होईल ते पुढं, इतका विश्वास लागतो. अहो प्रत्येक आपला व्यवहार, गुरुजी आपला व्यवहार घरचा, आता इथे झालो आपण, विश्वासावर चालत नाही. आपल्या अंतकरणात विश्वास असल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. आता आपण घरून जर निघलो, कोणत्या गाडीवर जर बसायचं असलं तर कोणाच्या गाडीवर माणूस बसत नाही. बरं, कारण की तो माणूस पेले का काय. बरं, आता घरात जर दोघं बापले का असले, दोघच बापले घरात आहे, एका घरात बापले का सुद्धा एका घरात झोपू शकत नाही. विश्वास नसला तर की आपण घरचं का नाही, बाप लेकाला मारून टाकतो आणि लेक बापाला मारून टाकतो.
आणि दोन बहिणी एका घरात राहू शकत नाही. एकोणी विश्वास असल्याशिवाय जर की त्या कोर्टात भांडण चालू वाटेल जमिनीमुळं तर एका ठिकाणी थांबून ती म्हणती मला की रात्री मारून टाकल्याशिवाय राहणार. पती पत्नी जर असले तर त्या पती बरोबर पत्नी त्याच्या विश्वास जर नसला तर ती त्याच्यासोबत राहू शकत नाही. विश्वास नसल्याशिवाय आणि विश्वास सामान्य विश्वास आणि विशेष विश्वास. आता संसारिक विश्वास वेगळा. पण काय होतं विश्वास कधी बसतो? लग्न झालं विश्वास बसत नाही. लग्न झाल्या विश्वास बसतो का? काही दिवस त्याच्यावर गेले आणि व्यवहार झाला आणि त्यांच्या डोळ्याच्या मनाच्या खांदं जे मूल होतंय म्हणजे बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मारून गेली तेव्हा भक्ती बहीण धावणी आली गावा आता संध्या कैसी करू विके दावा झाली संध्या संदेह माझा गेला. हा विश्वासा करता सांगतो. शास्त्रावर विश्वास पाहिजे आणि विश्वास असल्याशिवाय माणूस गोष्ट करत नाही. शास्त्रावर पूर्ण विश्वास असले संतावर पूर्ण विश्वास असल्याशिवाय ते मार्ग त्याचा स्वीकारत नाही होत. म्हणून या संतावर विश्वास पाहिजे. तर आता हा झाला व्यवहारात विश्वास. पण संतावर विश्वास कसा पाहिजे? किती पाहिजे? एक राजा होता. एक राजा आणि प्रधान होता आणि ते जंगलात गेले. उन्हाळा दिवस होता आणि खूप असं ऊन तापलं, बरंच ऊन तापलं आणि एका थंडगार झाडाखाली राजा आणि प्रधान झोपले आणि एकदम कुठं डोंगर होता एकदम असं कुठं पाण्याचा पत्ता नाही, पण अशी लाही झालेली होती. आणि त्याच्यानंतर त्या झाडावर दोन पक्षी बसलेले होते. ऐका इकडे पुढं इकडे लक्ष द्या. त्या झाडातून शास्त्रावर विश्वास पाहिजे. त्याकरता मी सांगतो किती विश्वास पाहिजे, संतावर किती विश्वास पाहिजे. त्यावेळेस बाकीच्या कोणत्या साध्य करायचं काम नाही. मग कारण की काय सांगितलं कैसे हरपले आपण बेपावे ते संताचे पाहता घेऊ साहेब. म्हणजे संताच्याच मार्गाने ते पाहत, संताच्याच मार्गाने सापडत. आपण आपल्या मनाला कोणताही विचार करायचा नाही. आणि मग ते झोपलेले होते आणि दोन पक्षी होते. आता राजा झोपला होता पण फार जण झोपले लागले. ते पक्षी कोणाकडे बोलू लागले खरे म्हणजे काय काय तहान लागली म्हणजे आता हे पण आता इथं पाणी असतं हे भर झालं असतं काय करा म्हणले आता. पण ते एक पक्षाचं ते त्याच्या परसाला कळत होतं. ते एक पक्षी काय म्हणतो म्हणे अरे हे जे तळ आहे ना कोरडं होईल याला पाणी येत आहे म्हणते. अरे म्हणे मग पाणी जर येत असतं लय बरं झालं मग काय करावं लागेल त्याला. पण या राजा आहे ना या राजाचं कधी मुंडकं कापलं याचा गळा कापायचा आणि याचं रक्त घ्यायचं आणि या तळ्यात शिपडायचं आणि मग तळ्याला पाणी येईल म्हणून. आणि मग विचारतो अरे पण राजा मरण येते गावात तर ते म्हणत तसं नाही. या इथे वनस्पती सांगितली त्या पाखरांच्या त्या पक्षात ती वनस्पती मग नंतर वनस्पती आणायची आणि त्याला ते मुंडकं पण आधी लावायचं आणि त्याला ते वनस्पती लावायची आणि राजा पुन्हा जिवंत होईल. असं प्रार्थना नाही. मग प्रार्थना नाही ऐकलं पण इतकं सोपं होते. माझा एक गोष्टी राजा झोपला होता पण प्रार्थनाने काय केलं की वनस्पती आणली आणि प्रार्थना वाटलं आधी राजा मारून जर जिवंत झाला नाही तर मग काय तर त्या प्रार्थना स्वतःच बोट कापलं आणि बोट कापल्यानंतर आणि मग वनस्पती आणली आणि ते बोट चिटकवून त्याला वनस्पती लावली आणि बोट पण जिवंत झालं. बोट सरसावला बोट सुद्धा सुद्धा झालं. मग राजाला विश्वास बसला की आता मात्र जमतोय. मग काय केलं प्रधान उठला आणि राजाच्या छातीवर बसला तलवार घेऊन आणि राजाच्या छातीवर बसल्यानंतर राजाने काय केलं डोळे उघडले आणि डोळे उघडले पुन्हा राजाने डोळे लावले आणि मग प्रधानानं ती सुरी घेतली आणि राजाचं मुंडकं कापलं आणि रक्त घेऊन त्या तळ्यामध्ये शिपडलं आणि तळात सोडून भरलं आणि मग पुन्हा ते मुंडकं आणलं त्याला ते वनस्पती लावली आणि राजा जिवंत झाला. मी काय करतो सांगतोय ध्यानात आहे ना. हा विश्वास आपला शास्त्रावर आणि संतावर आणि पूर्व विश्वास पाहिजे. मग म्हणजे राजा जिवंत झाला. जिवंत झाल्यावर वरी 6 महिने बरेच दिवस लोटले. राजाला म्हणलंच नाही आणि प्रार्थना म्हणलं नाही राजा. बहुत एक दिवस पुन्हा ते स्वीकारायला गेले आणि जंगलात बसले आणि जंगलात बसल्यानं त्या प्रार्थना सहज जाणार म्हणजे राय साहेब आपण एका
शिकारीला गेलो होतो. तर म्हणले हो. मग ते आपण एका झाडाखाली झोपलेलो होतो. तर म्हणले हो. मग मी उठलो म्हणले आणि तुमच्या छातीवर बसलो. तर म्हणले हो. मग तुम्ही मला डोळे भरून पाहिलं. तर म्हणले हो. आणि डोळे भरून पाहिलं तुम्ही डोळे लावले कसे? मला तुम्हाला माहित हो मी कापतो म्हणून. तलवार होती. तलवार जवळ असल्यावर कापणार हे राजाला कळलं. तर राजा डोळे लावून घेत. मग तुम्ही डोळे लावले कसे? अरे म्हणले पार्थाना, मग इतका माझा तुझ्यावर इतका विश्वास होता की तू आता कापणार आहे मला माहित होतं. पण काहीतरी हितच असेल त्याच्यात म्हणून तू मला कापणार आहे. इतका विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदा झालो त्यांचा. हा विश्वास संतांच्या पायावर पाहिजे. इतका विश्वास आपल्या शास्त्रावर पाहिजे. त्यावेळेस आपली आणि पुन्हा साधन करायची गरज नाही. साधन मनाला काही करायची गरज नाही. जे जे संत सांगतील ते करायचं. जे जे सांगतील ते करायचं. कीर्तन म्हणताना कीर्तनाची काय साधना आहे, काय साध्य आहे कीर्तनामध्ये? कीर्तनाचं साध्य आहे की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता रात्री कीर्तन झालं, सकाळी कीर्तन झालं, एक त्याच्यातला मुद्दा सांगा तुम्ही तुमच्या लक्षात आहे. एक कोणाच्या लक्षात नाही की एकही मुद्दा सांगता येणार नाही. पण कीर्तनाचं माध्यम आहे की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाप जातं त्या कीर्तनाच्या विठ्ठल विठ्ठल म्हणून. पण विठ्ठल विठ्ठलच म्हणते महाराज. मी पाहतो मी लई मी कीर्तनाचं त्याला मी लोकांना ठेवायचं तोंडाकडे पाहतो विठ्ठल विठ्ठल म्हणते महाराज. कारण की नामस्थान कीर्तन साधन पाहिजे सोपे. जळतीला पाप हे जन्मांतरी जितकं भारी ते सोपं आहे ते एकदम त्या पापाची राग करत ते होतं ते पाप. पण तोंडातूनच येत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज इकडून तिकडून हरिपाडा सांगतं नामाचं मग. पण ज्ञानेश्वर महाराज त्यावेळेस माहित होतं की जरी किती सोपं असलं तरी कोणी ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ पण सर्वत्र दुर्लभ. कोणीच म्हणणार नाही. 90% 2% लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. कारण की खरोखर त्यांना पाप जात म्हणून लोक म्हणत. दुसरं काहीच कारण नाही. कारण की कोणती गोष्टी जी आहे ना एकदम अशी गुणकारक असते तिचा हे करत नाही कोणी. म्हणून आपली जी आपलं जे हरवलेलं जे अविद्यारूपी आपल्या जे आत्मस्वरूपाची ओळख नाही म्हणून त्याच्या हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू त्या भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे आपण याचं उदाहरण सांगितलंय गोचिडाचे. म्हणजे गोचिड कसं आहे? पाहिबा पवित्रांनी गोड पाशी तुझी ज्या पदराट परी अवेर तुझी गोचड अशुद्धीची ज्ञानाची होती. कारण की इतक्या दुधाच्या संगतीला असून त्याला त्याची संगत मिळत नाही. तसा आपल्या या हृदयामध्ये किंवा सुखाचा आराम जो परमात्मा आहे तो आपल्याजवळ आहे. पण या विकार आणि या काम क्रोध लोभ या अविद्या आहे या अविद्या घालवण्याचं साधन प्रत्येक संतांच्या हातात आहे. आणि ते संतांचं साधन आपण ते याचा स्थान करायला पाहिजे. याचा सांग आपण करायला पाहिजे. कारण की शास्त्र म्हणाले सांडावे आपण दिवस म्हणून गेलो. म्हणून का पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्याच्या गावात धावत झालो. नामाच्या सहस्रवरी नावाच्या अवधारी म्हणून संसारी तारो झालो. म्हणजे शास्त्रावर इतका विश्वास पाहिजे कसा त्या राजा इतका. त्या राजाने डोळे उघडून पाहिलं आणि त्याला वाटणार कापणार आहे पण काय गीत असेल पण संत जे सांगतील ते करायचं. म्हणून जानतेनो गुरु भजीजे या ओळीतून सुटायचं असेल तर हा पर्याय. म्हणून जानतेनो गुरु भजीजे तेने कृत्यकार्य होईजे मूळ सिंचने जे शाखा पल्लव संतोषती. काय की जे आपण झाड असताना झाड तर त्याच्या पाल्याला पाणी नसते घालत. झाडाच्या पाण्याला पाणी घालावं लागत नाही. गुळाला पाणी घालावं लागतं. त्याचा त्या कर्म आहे जे त्या कर्माचं वर्म लक्षात आलं पाहिजे. कर्म करून काही उपयोग नाही. निश्चय कर्म करून काहीच उपयोग नाही. त्याचं वर्म ध्यानात आलं पाहिजे. त्याच्या मुळाची जर छान म्हणून काय झालं म्हणून जाणते नको रुपये त्याने कृत्यकार्य होईजे. म्हणजे जाणत्या माणसाला सांगते मौली सगळ्यांनी सांगितलंय. जो जाणताय खरा जो शहाणा आहे जो काही साधक असं त्यांना काय करायला पाहिजे की त्या मुळाला पाणी घालायला पाहिजे. मुळाला पाणी घालायला म्हणजे काय संतांची सेवा करायला पाहिजे. आणि संत जे सांगतील ते करायचं. आणि त्यांनाच हा जो मार्ग आहे हा त्याच्याशिवाय मोकळा होणार नाही.
म्हणून तैसे हरपले आपण काही पावे, पाहता संता ते दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आता आपला अर्धा घंटा वेळ होता आपल्याला बरं का. आता याचं जे काही पुढचा जे निरूपण आहे बरेचसे त्याचा भाग पुढं बाकी अजून सांगायचा आपला, पण आपला वेळ नाही. आता याचं उत्तरार्धात श्री हरिभक्त बरे हल्दी महाराज हे आपला याचा भावार्थ खऱ्या अर्थानं आपल्यापुढे मांडणार आहे आणि आपण स्वीकार करू. आणि मी झालेली माझी सेवा येथे थांबून शब्दाला पूर्ण करून देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. भगवान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं मम्बत्वा मनसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि सैमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. प्रस्तुत चिंतन करता निवडलेला श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 17 असा आहे. 17 या क्रमांकाचा आहे. आताच श्री हरिभक्तपरायण भाऊराव महाराज भालके यांनी ह्या वेळीच्या अगोदर तैसे हरपले आपण ते पावे या श्लोकाच्या अगोदर तैसे हरपले आपण ते पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे ते सदा या ओळीवर प्रवचन केलेलं आहे. वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान दरवर्षीचा वारीचा नियम. नाथ महाराजांची वारीचं 14वं वर्ष आणि काल षष्ठी झालेली नाथ महाराजांची. आज सप्तमी आहे. नाथ महाराजांच्या या षष्ठीला अत्यंत महत्व आहे, कारण नाथ महाराज फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी जन्माला आले. नाथ महाराजांना भगवान दत्तात्रयाची भेट झाली ती फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी, आणि नाथ महाराजांचा प्रयाण काल जलसमाधी फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी, आणि जनार्दन स्वामींना भगवान दत्तात्रयाची भेट झाली फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी, आणि फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी जनार्दन स्वामींचा समाधी काल देखील तोच आहे. या षष्ठी तिथीला अत्यंत महत्व आहे. आणि नाथ महाराज हे गुरुभक्त आहे. अत्यंत गुरुवर नाथ महाराजांची निष्ठा आहे. नाथ महाराजांची ग्रंथ संपदा जर पाहिली तर सर्व संतांमध्ये जास्त आहे ग्रंथ संपदा. नाथ महाराजांची एकनाथी भागवत जे आहे ते पंडितांनी ठरवलं, परंतु नाथ महाराजांनी सांगितलं मी भक्तीवर बसणार नाही. माझा ग्रंथ एकनाथी भागवत त्याची हत्तीवरून मग एकनाथी भागवताची मिरवणूक काशीमध्ये हत्तीवर काढली. असा एकनाथी भागवत ग्रंथ 18,000 वर्षांचा.
36,000 वर्षांचा भावार्थ रामायण ग्रंथ नाथ महाराजांची गाथा आहे. नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर नावाचं छोटंसं ग्रंथ आहे. शिवकाष्टक, आनंद लहरी असे अनेक छोटे छोटे नाथ महाराजांचे ग्रंथ आहे. अशा नाथ महाराजांच्या वारीकरता आपण सर्व भाविक मंडळी येऊन पोहोचलेलो आहोत. आज श्रीनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा झालेला आहे. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष काम भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. 12 वर्ष श्रीखंड्या रूपाने रांगणामध्ये पाणी भरायचं काम भगवान परमात्म्याने केलं. 12 वर्ष नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन टाळकरी झालेले भगवान परमात्मा आणि 12 वर्ष पुराण भागवत श्रवणाचं काम भगवान परमात्म्याने केले. असे एकंदर 36 वर्ष भगवान परमात्म्याने नाथ महाराजांची सेवा केली. त्या नाथ महाराजांच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी सेवेचा योग मला अचानक प्राप्त झालेला आहे. गुरुजींच्या भेटीकरता या ठिकाणी मगाशी आलो. गुरुजी इथे नव्हते. आम्हाला स्मारक भेटले. गुरुजी येते आम्ही भाऊराव महाराजांची सेवा होती नियोजित आणि त्याच्यामध्ये अर्धी सेवा त्यांनी केली आणि अर्धी माझ्याकडे आलेली आहे. म्हणून या श्लोकाच्या पूर्वी 2 ओव्या आहेत. अवतरणाच्या पुढे श्लोकाचा भाव काय आहे, श्लोकात काय सांगणार आहे त्याकरता त्याबद्दल 2 ओव्या आहेत. महाराजांनी आता ओळी घेतलेली त्या ओळीपासून पुढे परी कर्मी आसोनी कर्मे जो नावरे समे विषमे चर्म चक्षुचेनी चामे दृष्टी जैसी. परी कर्मे कर्मी आसोनी कर्म करणारा मनुष्य कर्मामध्ये असून देखील जो त्या कर्माच्या समविषमतेने न आवरे म्हणजे लिप्त होत नाही. चर्म चक्षुचेनी जामे दृष्टी जैसी. ज्याप्रमाणे दृष्टी चर्मचक्षुचेनी जामे चर्मचक्षुच्या या कातड्याच्या दृष्टीने लिप्त होत नाही. तैसा सोडवला जो आहे तयाचे रूप हातात आहे उत्पत्तीची बाहेर उगवून सांगो. त्याप्रमाणे भगवान म्हणतात अर्जुना जो सोडवला आहे म्हणजे या संसार जन्ममरणरूपी संसारापासून मुक्त झालेला आहे, सोडवलेला आहे. तयाचे रूप हातात आहे अशा ज्ञानी पुरुषाचं रूप या पुढच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना मी सांगणार आहे. उपपत्तीची बाहे उभवणी सांगो. उपपत्तीची बाही म्हणजे युक्ती. युक्तीचे भाव उभारून आणि मी ते सांगणार आहे अर्जुना ते श्रवण. भगवान म्हणतात अर्जुना यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते यस्य अहंकृतः भावः न यस्य बुद्धिः न लिप्यते. ज्याच्या ठिकाणी मी करता आहे असा अहंकृत भाव नाही, असा अहंकार नाही आणि ज्याची बुद्धी कशानेही लिप्त होत नाही असा जो महात्मा आहे तो महात्मा हातपा सन्मान लोकां इमान लोकां हातपा अपि. तो महात्मा सर्व लोकांना मारून देखील न हंती न निबद्धते मारित नाही किंवा त्या मारण्याच्या क्रियेने बंधनाला प्राप्त होत नाही. का बंधनाला प्राप्त होत नाही? तो मारून सर्व लोकांना मारून देखील मारित नाही आणि त्या मारण्याच्या क्रियेने तो बद्ध होत नाही, बंधनात पडत नाही. त्याचं कारण सांगितलेलं यस्य अहंकृतः भावः न. ज्याच्या ठिकाणी मी करता आहे कर्तृत्व भाव ज्याच्या ठिकाणी नाही. कारण हे जन्ममरणाची परंपरा आपल्याला कशामुळे? अहंकारामुळे.
श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतो. शोक हर्ष भय क्रोधो लोभ मोह स्पृहादय जन्म मृत्युश्च अहंकारस्य दृश्यन्ते. शोक हर्ष भय मोह जन्म मरण हे अहंकारामुळे प्रतीला येतात. हे कशामुळे प्रतीला येतात? अहंकारामुळे प्रतीला येतात. भगवान म्हणतात अर्जुना, अहम ममतेची लवड सवडी मातेनं कवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची तू धडी ढवळी ते डेली. जोपर्यंत अहम अध्यास आणि मम अध्यास आहे तोपर्यंत जन्म मरणाची परंपरा संपत नाही. म्हणून हा पहिला अहम अध्यास अत्यंत घातक आहे. नवल अहंकाराची गोष्टी विशेषण या ज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हा सज्ञानाच्या पाठीमागे लागतो, अज्ञानाच्या पाठीमागे लागत, अहंकार अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जीवाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो. आपला आपण पया विसरून धनंजया त्याची रूपया अज्ञानाशी. हे आपलंच आपल्याला विस्मरण होणं, आपल्या स्वरूपाचं विस्मरण होणं यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि भगवान म्हणतात अर्जुना, बहुता एका अहंकाराचा होतो संचार झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, आत्मज्ञानाचा, आत्मस्वरूपाचा विस्मरण आपल्याला कशामुळे झालेलं आहे? आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार रूपी भूताचा पिशाच्याचा संचार झालेला आहे. आणि त्या अहंकारामुळे आपल्याला ज्ञानदृष्टी आपली हरपलेली आहे. प्राणी अकाली म्हणून त्याची म्हणूनही पडीला विसरू आत्मबोधाचा. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवाला विसरून गेले. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली विसरून वासुदेवाशी, वासुदेवाला विसरून गेले. म्हणून असं त्या परमात्मा स्वरूपाचं विस्मरण होण्याचं कारण आपल्या ठिकाणी काय आहे? अज्ञानामुळे अहंकार निर्माण झालेला आहे. आणि ज्याच्या ठिकाणी अहंकर्तृत्व असा भाव राहिलेला नाही. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी 3 प्रकारची कर्म असतात. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. पण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी त्याला ज्ञान झाल्यामुळे ज्ञान आज्ञित सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा यथाही राहुशी समिद्धो मे भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाज्ञित सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. त्या ज्ञानी पुरुषाची सर्व प्रकारची कर्म ज्ञानरूपी अग्नीने भस्म झालेली आहे. सर्व कर्म म्हणजे क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान कर्म म्हणजे आपण जे काही हल्ली या देहामध्ये कर्म करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात. संचित कर्म म्हणजे आपले ते साठवलेले कर्म, त्याला संचित कर्म म्हटलं जातं. आणि प्रारब्ध कर्म जे काही आपण भोगतो त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. उदाहरणार्थ शेतीमध्ये आपण धान्य पेरतो त्याप्रमाणे क्रियमान कर्म. धान्य शेतातून काढून घरी आणतो, साठवतो, त्याप्रमाणे संचित कर्म आहे. आणि जे आपण धान्य काही शिल्लक खाण्याकरता ठेवतो ते त्याप्रमाणे प्रारब्ध कर्म आहे. असं 3 प्रकारचं कर्म जीवाच्या पाठीमागे आहे. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी संचित, प्रारब्ध आणि क्रियमान 3 प्रकारची कर्म त्या ज्ञानी पुरुषाला नाही. कारण संचित प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्वाही. म्हणून त्याचे संचित कर्म ज्ञानाने नाही झाले. प्रारब्ध कर्म ते जरी म्हटले प्रारब्ध कर्म त्याला नाही, प्रारब्ध कर्म भोगून संपवावं लागतं. आणि
क्रियमान कर्म त्याला का लागत नाही? यस्य अहंकृत भाव न, त्याच्या ठिकाणी मी करताय असा भाव नाही, मी हे कर्म करतो असा भाव त्याच्या ठिकाणी नाही, म्हणून त्या कर्माचं फल त्याला प्राप्त होत नाही. म्हणून क्रियमान कर्म त्या महात्म्याला लागत नाही. यस्य अहंकृत भाव यस्य बुद्धी न लिप्यते, आणि त्या कर्माने त्याची बुद्धी लिप्त होत नाही. म्हणून त्याने काहीही कर्म केली, सहजमान लोकांना हत्यावी, सर्व लोकांना मारलं, सर्व जगाचा घात केला, तरी त्या कर्माचा तो करता होत नाही. न हंती, तो कोणाला मारित नाही, न निबद्धते, आणि त्या कर्माने तो बांधला जात नाही, कर्माने तो बद्ध होत नाही. तया करणे आतो, माऊली म्हणतात तया करणे आतो, घडो त्रैलोक्याचा घातू, तरी तेने केली हे मातू बोलू नये. त्याच्याकडून संपूर्ण स्वर्ग मृत्यू त्रैलोक्याचा जरी घात झाला, त्याने मारलं सर्व लोकांना, तरी त्याने ते मारण्याचं कर्म केलेलं आहे असं बोलू नये. अमृत अनुभवामध्ये माऊली म्हणतात त्या जीवनमुक्त ज्ञानी महापुरुष आहे, त्याच्याकडून व्यापाराचे गाडे मोडीत आहे आताडे, तरी अक्रियेचे मोडे पाऊल केही. गाडीचे गाडी भरपूर तो व्यापार, जसं अज्ञानी पुरुष कर्म करतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष कर्म करतो. पण अज्ञानी पुरुष कर्म करत असताना त्याच्या ठिकाणी मी करता आहे असा भाव असतो, आणि ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी मी करता आहे असा भाव नसतो. म्हणून ते कर्म त्याला बाधा करू शकत नाही. म्हणून त्या ज्ञानपुरुषाचे अक्रियेचे न मोडे पाऊल घेई. अकर्तृत्वाचं अक्रियेचं पाऊल कधीही मोडत नाही. म्हणून सर्व करून तो कसा आहे? अकर्ता आहे. त्यावर नामदारांनी भरपूर गोव्या लिहिल्या आहेत. काही गोव्यांचा आपण विचार करू. तरी अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादिसू. भगवान म्हणतात तो जीव अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा धंदा करतो, विश्वरूपी स्वप्न पाहतो, विश्वरूपी स्वप्न तो भोगित होता. तो जीव अनादिकालापासून, हे प्रबुद्धा बुद्धिवान अर्जुना, तो जीव अनादिकालापासून विश्वरूपी स्वप्नाचा धंदा भोगित होता, म्हणजे विश्वरूपी स्वप्न पाहत होता. अविद्या हीच कोणी निद्रा आहे. अविद्या मायेलाच काही वेगवेगळे नावशास्त्रामध्ये दिलेले आहे. मायेलाच अविद्या म्हटलेलं आहे, अज्ञान म्हटलेलं आहे, शक्ती म्हटलेलं आहे, प्रधान म्हटलेलं आहे, अशी वेगवेगळी नाव प्राप्त झाली. मायेला माया का म्हणतात? तर अघटित घटना पटकेशी माया. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं आचार्यांचं एक माया पंचक नावाचं स्तोत्र आहे. अघटित घटना कटकेशी माया. ही माया अघटित घटना करण्याविषयी पटाईत आहे. ज्याप्रमाणे गारुडी देशकाल सामुग्री वाचून अघटित अलौकिक अशा पदार्थाची उत्पत्ती करतो, त्याप्रमाणे ही माया रूपी गारुडी देशकाल सामुग्री वाचून फक्त त्या परमात्म्याची सत्ता स्तुती घेते आणि जगताची निर्मिती करते. भगवान म्हणतात मयाध्यक्षेण प्रकृती सुयेते सचराचरम हेतून अनेन कोणते. भगवान म्हणतात माझ्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण जगताला ती काय करते? निर्माण करते. अमृतानं वाजून गोवी आहे. सर्व शून्याचा निष्कर्ष, सर्व शून्याचा निष्कर्ष असलेला परमात्मा निर्गुण निराकार निरुपाधिक परमात्मा. ज्या बाईला केला पुरुषो, ज्या बाईने त्याला पुरुषत्व भावाला आणलेला आहे, जो का निर्गुण निराभास जेतो निरुद्भव शबल ब्रह्मास, म्हणजे त्या माया उपाधीमध्ये, त्या उपाधीमध्ये तो परमात्मा ईश्वर भावाला आला, विशिष्ट चैतन्य ईश्वर भावाला आला, शबल भावाला आला. जो का निर्गुण निराभास जेतो निरुद्भव शबल ब्रह्मा. म्हणून अघटित घटना काढण्यामध्ये ती माया पटाईत आहे.
सर्व शून्याचा निष्कर्ष ज्या बाईला केला पुरुष त्याला ईश्वर भावाला आणले, पुरुष भावाला आणलेलं आहे. आणि नंतर मग तेन धातुनेन सत्ता विशेषू शक्ती झाली. त्या दादुल्याच्या मुलाने ती विशेष सत्ता स्फूर्ती घेऊन ती काही संपूर्ण जगताची निर्मिती करते. म्हणून अघटित घटना करण्यामध्ये पटायचं असल्यामुळे तिला माया म्हणतात, तिला अविद्या म्हणतात. ब्रह्मविद्येने ती नाहीशी होते म्हणून तिला मायेला अविद्या म्हणतात. अज्ञान का म्हणतात? स्वरूपाला झाकते म्हणून अज्ञान म्हणतात. अज्ञानेन अवृत्तम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतु. त्या अज्ञानाने काय केलं? खऱ्या स्वरूपाला झाकलं. कारण त्या मायेचे दोन अंश आहे, एक आवरण अंश आहे आणि दुसरा विक्षेप अंश आहे. ती माया आवरण अंशाने खऱ्या स्वरूपाला झाकते आणि नसलेलं जगत विक्षेप रूपी अंश दाखवते. अशी ही मायेची वेगवेगळी नाव आहे. माया, अविद्या, अज्ञान, पुढे शक्ती. जशी मनुष्याची शक्ती मनुष्य भिन्न राहत नाही त्याप्रमाणे परमात्म्याची माया शक्ती परमात्मा भिन्न राहत नाही म्हणून तिला शक्ती वाटली, त्या मायेला प्रकृती वाटली. ह्या जगताची निर्मिती करते ती म्हणून तिला प्रकृती वाटलेली आणि प्रधान म्हटलेलं आहे. हे चराचर आघावी जे प्रकृती आज साठवी. प्रलय जगताच्या प्रलय काळाच्या वेळी जीवाची सर्व कर्म सूक्ष्म रूपाने त्या प्रकृतीमध्ये साठवली जातात. त्यावेळेला त्या प्रकृतीला मायेला प्रधान असं म्हणतात. अशी वेगवेगळी शास्त्रामध्ये त्या मायेला वेगवेगळी नाव प्राप्त झाली. भगवान म्हणतात अर्जुना तरी अविद्येची या लीला. तो जीव अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्न पाहतो. केव्हापासून? अनादी कालापासून विश्वरूपी स्वप्न पाहतो. अज्ञानाची अनिदा तो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी चे प्रबुद्धा चे लागी असं प्रभू. अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा. कारण माणसाला झोप लागल्यानंतर स्वप्न पडतं, माणूस त्या ठिकाणी घोरतो म्हणून त्या रूपकांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्न जीव पाहतो, भोगतो अनादी कालापासून. तो जीव तो महावाक्याचे निघावे, गुरुकृपेचे निधावे, माथा हातू ठेविला नव्हे थापटीला जैसा. तो जीव महावाक्याच्या नावाने म्हणजे श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्याच्या योगाने गुरुकृपेचे निधावे. गुरुकृपेच्या सामर्थ्याने श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर माथा हातू ठेविला नव्हे जैसा थापटीला. त्याच्या मस्तकावर हात ठेवला नाही तर त्याला थापटून काय केलेलं आहे? जाग केलेलं आहे. तो जीव महावाक्याच्या नावाने महावाक्याचा उपदेश श्रीगुरु त्या साधकाला करत असतात. श्रीगुरु कसे पाहिजे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे पाहिजे. श्रोत्रिय वेदार्थ जाणणारे पाहिजे, ब्रह्मनिष्ठ ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांची निष्ठा पाहिजे आणि कृपाळू पाहिजे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुष्ये उत्तमं शाब्दे परिचनिष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम्. श्रीमद् भागवतामध्ये वर्णन येतं की तस्मात् गुरुं प्रपद्येत, त्या गुरूंना शरण जे श्रोत्री आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, शब्दपरायण आहे, परनिष्णात आहे. नाथ मारून देतात, शब्द ज्ञाने पारंगतो, ब्रह्मानंद सदा रुलतो, शिष्य प्रबोधनी समर्थू यथोचितू मनोभावे. शब्द ज्ञाने पारंगतो, शब्द ज्ञानामध्ये पारंगत त्यांना श्रोत्री गुरु म्हणतात. ब्रह्मानंद सदा रुलतो त्यांना ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणतात. आणि शिष्याचा उद्धार व्हावे अशी तळमळ त्यांच्या ठिकाणी आहे म्हणून त्यांना कृपाळू म्हणतात. नाथ महाराज नवकारांचे वर्णन करत असताना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. म्हणून असे श्रोत्री ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरु पाहिजे. आणि शिष्यही तशा अधिकाराचे पाहिजे. शिष्याचे 3 प्रकार आहेत.
एक आहे उत्तम अधिकारी शिष्य, दुसरा मध्यम अधिकारी शिष्य, तिसरा कनिष्ठ अधिकारी शिष्य, एक आहे कर्पूर बुद्धीचा, दुसरा आहे गौर बुद्धीचा, तिसरा आहे शेतकूर बुद्धीचा. कापराचा आणि अग्नीचा संबंध झाले की कापूर पेटतो. कर्पूर बुद्धी त्याप्रमाणे कर्पूर बुद्धीचा शिष्य. गौरी पेटते पण जरा झोपत पेटते. गौरीप्रमाणे मध्यम बुद्धीचा. आणि तिसरा आहे कनिष्ठ बुद्धीचा, शेतकूर बुद्धीचा, कनिष्ठ अधिकारी. शेत तर पेटत नाही पण विस्तावालाच विजून टाकतो. एका कलाकाराने काही बाहुल्या तयार केल्या होत्या. 3 बाहुल्या तयार केल्या होत्या. एक बाहुली अशी होती कानातून तार घातल्यानंतर दुसऱ्या कानातून बाहेर घ्यायची. दुसरी बाहुली अशी होती कानातून तार घातल्यानंतर तोंडातून बाहेर निघत होती. तिसरी बाहुली अशी होती की कानातून तार घातल्यानंतर बाहेर निघत नव्हती. त्या कलाकाराची ती कला होती. पहिली बाहुली कानातून तार घातली, दुसऱ्या कानातून बाहेर निघते. कनिष्ठ अधिकारी. नळी भुंकिली सोनारी इकडून तिकडे गेले नाही. कनिष्ठ अधिकारी. दुसरी बाहुली आहे कानातून तार घातल्यानंतर तोंडातून बाहेर निघते. कानाला ऐकायचं, तोंडाने आहे तसं बरोबर करून दाखवायचं पण अंतःकरणामध्ये बोध असलेलं नाही. त्याप्रमाणे मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी शिष्य तिसऱ्या बाहुलीप्रमाणे कानातून तार घातल्यानंतर ती तार बाहेर निघत नाही. त्याप्रमाणे कानावचनाची भेटी सरसाची पैकिरीटी वस्तू होऊन उठी गव्हाण एकूण आम ब्रह्मास्मी शिवानी. एक वेळ ऐकत आली अविद्या निद्रा केली पळवणी तत्क्षणी जागी झाला. श्रीगुरूंनी तत्वमशी महावाक्याचा उपदेश केला त्यावेळेला मी ब्रह्मा आम ब्रह्मास्मी बोधावर तो शिष्य आरूढ झाला. एक तत्वमशी महावाक्य हे उपदेशाचं वाक्य. ते ब्रह्म तू आहेस हे तत्वमशी महावाक्य उपदेशाचं आहे. आणि बाकीची वाक्य मननाची. या वाक्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता. अहम ब्रह्मास्मी ब्रह्म मी ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा. हा आत्मा ब्रह्मरूप आहे. म्हणून तत्वमशी महावाक्याचा उपदेश श्रीगुरु त्या साधकाला करत असतात. तत्वमशी महावाक्यामध्ये 3 पद पडतात. तत्वमशी. तत्पदाचा वाच्यार्थ तत्पदाचा लक्षार्थ. तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर चैतन्य. तत्पदाचा लक्षार्थ ब्रह्मचैतन्य. त्वमपदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य. त्वमपदाचा लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. आणि अशी पदाने ऐक्य प्रतिपादन केले. तत्वमशी महावाक्यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर चैतन्य ईश्वर, त्वमपदाचा वाच्यार्थ जीव. हा जो वाच्यार्थ भाग आहे, वाच्यार्थ भागाचा काय करायचा त्याग करायचा. भागाच्या लक्षण करायचे. काही भागाचा त्याग करायचा आणि काही भागाचा स्वीकार करायचा. तत्पदाचं लक्ष ब्रह्मचैतन्य आणि त्वमपदाचं लक्ष कुटस्थ चैतन्य. कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य सदाच त्यांचं ऐक्य आहे. म्हणून अशी पदाने ते ब्रह्म तू आहेस वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचं ग्रहण करून ते ब्रह्म तू आहे असा तत्वमशी महावाक्याचा उपदेश केला. तो महावाक्याची निभावी. आता वाक्य तर छोट आहे. तत्वमशी वाक्य हे छोट आहे, लहान आहे. पण महावाक्य का म्हटलेलं आहे त्याला? त्यामध्ये मोठा अर्थ आहे, मोठा अर्थ भरलेला आहे म्हणून त्याला महावाक्य म्हटलं. एक अवांतर वाक्य आहे आणि दुसरं महावाक्य. ज्या वाक्याने नुसतं ईश्वराचं किंवा जीवाचं लक्षण सांगितलेलं आहे त्याला अवांतर वाक्य म्हणायचं. आणि ज्या वाक्याने जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे त्याला महावाक्य म्हणतात. अशी 4 महावाक्य आहेत. त्यापैकी तत्वमशी महावाक्याचा उपदेश श्रीगुरूंनी केल्यानंतर तो महावाक्याची नावे गुरु कृपेचे निधावे. गुरु कृपेच्या सामर्थ्याने. कारण 4 प्रकारच्या कृपा आहेत. एक आहे ईश्वर कृपा, दुसरी आहे गुरु कृपा, तिसरी आहे अंतःकरण कृपा, शास्त्र कृपा आणि चौथी आहे अंतःकरण कृपा.
पहिली ईश्वर कृपा व्हावी लागते. ईश्वर कृपा झाल्यानंतर गुरूंची भेट होते. नंतर गुरूंच्या उपदेशाने शास्त्र समजत असतं. शास्त्र समजणं, शास्त्र पटणं. गुरूंनी शास्त्राचा उपदेश केल्यानंतर ते पटणं, त्याला म्हणायचं शास्त्र कृपा. आणि तू ते अंतःकरणामध्ये गुरूंनी सांगितलं तू ब्रह्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे असा बोध अंतःकरणात पटणं, याला अंतःकरण कृपा म्हणतात. त्यापैकी गुरुकृपेमध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे हस्तकृपा, दुसरी नेत्रकृपा आणि तिसरी आहे आलिंगन कृपा. हस्तकृपा येऊन या सद्गुरुना दे, तुकया स्वामी सत्य येऊन या कृपावंती, तुकया स्वामी सद्गुरुना ते हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊनी केले. हस्तकृपा ते मस्तकावर हात ठेवत असतात. दुसरं नेत्रकृपा. नेत्रकृपे करता कासवीचं उदाहरण दिलं जातं. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंग. कासवीचं बाळ पिलू आहे, ते वाढतं. कासवीला दूध नाही, स्तन नाही, मग ते बाळ जगतं कसं, वाढतं कसं? फक्त ती कासवी आपल्या पिलाकडे डोळे भरून पाहत असते. त्याप्रमाणे सद्गुरु त्या साधकावर नेत्र कृपा करत असतात. कृपा कटाक्षाने आलेले आपले कधी बैसलेले वा ब्रह्मदेव विठ्ठले भक्ता दिलेले वरदान. अमृत अनुभवामध्ये माऊली म्हणतात, पुढे दृष्टीची अलगे होचे की निवटी मागे. श्रीगुरु साधकाच्या स्थूल देहावर दृष्टी टाकतात, त्यावेळेला स्थूल देहाचा बाध होतोच होतो. पुढे दृष्टीचे नियालगे होची की निवटी मागे. पण मागच्या असलेला स्थूल देहाचा बाध होतो, सूक्ष्म देहाचाही बाध होतो आणि कारण देहाचाही बाध होतो. तिन्ही देहाचा निराश श्रीगुरूंच्या कृपेने होतो. देहाच्या निराशे काविली ठाया माझी ऐशी काया जवळ हे. हस्तकृपा, नेत्रकृपा आणि तिसरी आहे आलिंगन कृपा. आलिंगन घडे मोक्ष साहित्याचा पडे, किंवा आलिंगने संतांची यादी झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवितात. अशा पद्धतीने श्रीगुरु हस्तकृपा, नेत्रकृपा आणि आलिंगन कृपा त्या साधकावर करत असतात. म्हणून माऊली म्हणतात, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निधावे, माता हातू ठेवला नव्हे थापटीला जैसा. तो जीव अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्न पाहत होता. तो जीव श्रीगुरूंच्या तत्वमसी महावाक्याच्या योगाने आणि गुरुकृपेच्या सामर्थ्याने धनंजया सहसा चेला अद्वयानंदपणे जो. त्याप्रमाणे विश्वस्वप्नासहित माया ही अविद्यारूपी निद्रा टाकून, हे धनंजय अर्जुना, तो जो साधक आहे सहसा चेला एकदम तो जागा झाला. अद्वय आनंदपणे जो चेला, मी अद्वय स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अशा रूपाने तो जागा होतो. तैशी विश्व स्वप्नेशी माया. आता 2 प्रकारचे अभ्यास आहे. एक आहे कारण अभ्यास. माया हा कारण अभ्यास आहे. विश्वरूपी स्वप्न, विश्व हा कार्य अभ्यास आहे. म्हणजे कारण अभ्यासासह आणि कार्य अभ्यासासह ती माया काय होते, नष्ट होते. म्हणजे मायेचा बाध होतो. तैसा विश्व स्वप्नेशी माया निज सानन्य धनंजया सहसा केला अद्वयानंद बनिलो. तो एकदम सुस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो. मी आनंद स्वरूप, मी अद्वय स्वरूप आहे. चांगलं महाराजांना ज्ञानकाराय सांगतात, चांगली 65 शेवटची निधे बरोबरी निधे गेले जागृती जुळणी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानकाराय म्हणतात, हे चांगले महाराज, चांगले देवा, तुम्हाला मी निद्रे पलीकडच्या स्वरूप निद्रेमध्ये झोपवलेला आणि जागृतीच्या पलीकडची जी स्वरूप जागृती आहे, त्या स्वरूप जागृतीमध्ये काय केलं, स्थित केलं. निधे बरोबर जागृती मिळवणी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. सुस्वरूपाच्या ठिकाणी
जीव कसा जागा होता ते सांगितलं. असा जो ज्ञानी पुरुष आहे तो स्वरूपाच्या ठिकाणी जागा झालेला आहे. त्याच्या ठिकाणी भगवान म्हणतात अर्जुना यस्य नाहं कृतो भाऊ यस्य बुद्धी यस्य न लिप्यते आत्मापि सहजनाम लोकान न हंती न निबद्धते. म्हणून झालेलं चिंतन यात काही शास्त्रीय संवादी चुकीचे असेल, माझी बुद्धीचे वाणीचे दोष आहेत आणि जे काही गडबड असेल ते गुरुवर्य वगैरे बाबांचं आहे, ब्रह्मलीन गुरुवर्य कुंभार गुरुजी यांचं आहे. म्हणून या ठिकाणी गुरुवर्य सोनवणे गुरुजी सर्व भाविक मंडळीला घेऊन दरवर्षी या ठिकाणी येतात. आळंदीलाही सप्ताह दरवर्षी होतो, पंढरपूरची वारी असते. म्हणून सर्व भाविक भक्तांना जी आनंदाची मेजवानी गुरुजींच्या माध्यमातून सर्वांना तुम्हा मला प्राप्त झालेली आहे. म्हणून नाथ महाराजांच्या वारीला आपण आलेलो आहोत. म्हणून झालेलं चिंतन नाथ महाराजांच्या ज्यांनी भगवान परमेश्वराची त्या ठिकाणी मंडळी दोषाने